कितीही नवनवीन मोदकांच्या रेसिपी ट्राय केल्या, कोणताही कठीणातला कठीण मोदक जरी बनवला, तरीसुद्धा खोबऱ्याचे मोदक झाले नाहीत, तर असं वाटतच नाही की गणपती उत्सव चालू झालेला आहे. खोबरं गणपती बाप्पाला सर्वात प्रिय आहे आणि त्याचे मोदक 10 दिवसात एकदा तरी बनवायलाच हवेत. तर मग इथे आपण ओल्या खोबऱ्याचे सुद्धा बनवू शकतो. त्याची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार. आणि आज आपण असे मोदक बनवूया जे आपण स्टोअर करू शकतो डेसिकेटेड कोकोनटपासनं म्हणजेच सुक्या खोबऱ्यापासनं. बनवायला अगदी सोपे आहे. ना तुम्हाला गॅस लावावा लागेल, ना याला शिजवत बसावं लागेल, काहीच नाही. डेसिकेटेड कोकोनट घ्या, बारीकवाला नारळाचा भुरा आणि त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धी वाटी दूध पावडर, 2 वाट्या खोबरा कीस घेतला, त्याला अर्धी वाटी दूध पावडर घातली, 3 ते 4 चम्मच किंवा आपल्या चवीनुसार पिठी साखर घाला. साखर मात्र पिसलेली चवी पिठी साखरच घालावी. आणि आता आपण ह्याच्यावरती हलकासा रंग घालतोय. आता हे ऑप्शनल आहे बघा. याच्यामध्ये तुम्ही रंग घाला किंवा पूर्णपणे स्किप करा. कोणताही रंग घाला तरी चालते, नाही घातला तरी चालते, काहीच फरक पडत नाही. थोडंसं दिसायला सुंदर दिसावं म्हणून मी गुलाबी रंग याच्यामध्ये घातलाय. काजू बदामाचे बारीक केलेले तुकडे आपण याच्यामध्ये घातलेले आहेत. हवं असल्यास काजू बदाम मिक्सरला पिसून त्याची पावडरसुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. आता हे सर्व जिन्नस आपल्याला भिजवायचं आहे, याचा गोळा लावायचा आहे. तर त्यासाठी पाण्याचा वापर करू नका, दुधाचा वापर करा. दुधाचा वापर केल्यामुळे काय होते, याला छानशी चव येते. आणि दूध हलकंसं आपल्याला 2-3 चमचेच लागतं बघा, जास्त लागत नाही. वाटलं तर इलायचीची पावडरसुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. रंग घातले आपण थोडासा गुलाबी. आणि आता 2 ते 3 चमचे दूध घालून याचा आपण असा गोळा लावण्याचा प्रयत्न करूयात. सर्वात सोपी पद्धत आहे ही खोबऱ्याचे मोदक बनवायची. अगदी आरतीला सुरुवात झाली तरीही आरती होईपर्यंत मोदक बनवून तयार होतात. एवढे सोपे आहे ते मोदक. आणि तुम्हाला जर घरी आलेल्या पाहुण्यांना मोदक द्यायचे आहेत किंवा मग खिरापत म्हणून प्रसाद म्हणून मोदक वाटायचे आहेत. काही जण 21 मोदक, 121 मोदक, 151 मोदक असा प्रसाद करून वाटतात. मग त्यावेळेस हे मोदक खूप सोप्या पद्धतीने बनतात. नो फेल रेसिपी आहे, काही चुकायचं कामच नाही याच्यामध्ये. काही मोठं खूप जास्त रॉकेट सायन्स नाही आहे की रेसिपी चुकणार. ना साखरेचा पाक केला, ना कुठलं मेजरमेंट लक्षात ठेवायसारखं आहे, काहीच नाही. जेवढं खोबरा कीस घेतला त्याची अर्धी आपल्याला इथे दुधाची पावडर घालायची, अर्ध्यापेक्षाही कमी. 2 वाट्या खोबरा कीस घेतला, त्याला आपण अर्धी ते पाऊण वाटीच दुधाची पावडर घातली आणि काजू बदामचे काही तुकडे घातलेत. आणि सोबतच रंग तर सांगितलंच मी तुम्हाला, ऑप्शनल आहे. इलायचीची पावडर घाला, हलकंसं दूध घालून मिश्रण तयार करा आणि पटापट असे मोदक वळा. आहे ना सोपं. आणि विशेष म्हणजे हे मोदक तुम्ही बनवून 10 दिवसासाठी स्टोअरसुद्धा करू शकता. एवढी सोपी रेसिपी मी तुम्हाला दिलेली आहे, तर लाईक तर नक्कीच करा. ह्या रेसिपीसाठी एक लाईक झालंच पाहिजे. सोबतच चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, एवढी सोपी रेसिपी तुम्हाला मिळाली यूट्यूबवरती तर तुमच्या मित्रपरिवारात जरूर शेअर करा. ते सुद्धा त्यांचा नवस फेडू शकतील 151 मोदक बनवायचा किंवा त्यापेक्षाही जास्त बनवायचा, कारण सोपी रेसिपी आहे. चला तर मग भेटूया अशाच नवनवीन साध्या सरळ रेसिपीसोबत. तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा. स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची.